तर भुलेश्वर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांची मंत्री आशिष शेलार यांनी भेट घेतली। नेवसे आणि जोशी कुटुंबियांची शेलारांनी सांत्वनपर भेट घेतली। शेलारांकडून दोन्ही कुटुंबांना आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला। मुंबईच्या भुलेश्वरमध्ये आगमनावेळी 22 फूट गणपतीची मूर्ती कोसळून मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे आणि वृषेश जोशी यांचा मृत्यू झाला होता। तर रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचं गूढ अखेर समोर आलेलं आहे। आई रागावल्यानं मुलीनं जीवन संपवल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं। इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून मुलीनं जीवन संपवलं। संशयास्पद काही नाही असं पोलिसांनी म्हटलंय। पीए अजित दशावतारेंच्या मुलीच्या 23 ऑगस्ट रोजी मृतदेह आढळलेला होता। इमारतीच्या टेरेसवरती गेलेली होती। त्या टेरेसमध्ये एंट्री केल्यानंतर जो पायऱ्याचा दरवाजा जो आहे तो बाहेरून बंद केलेला होता आणि तिच्या चप्पल पण आपल्याला वर मिळालेल्या होत्या। त्यामुळे या मुलीने क्लिअर कट आत्महत्या केल्याचं याच्यामध्ये निष्पन्न झालेलं आहे। आपला जो गुन्हा दाखल आहे त्यामध्ये इथून पुढे ईडी फायनल त्या तपासामध्ये निष्पन्न होत आहे। या संशयास्पद रोहित पवारांचे पीए अजित दशावतारांच्या घरी चोरी झाल्याचा संशय व्यक्त होते। 2 दिवसांपूर्वी त्यांच्या 14 वर्षीय मुलीनं जीवन संपवलं होतं। त्यानंतर सर्व कुटुंबीय गावी गेले होते। आज त्यांच्या घराचा दरवाजा उघडलेला दिसला। त्यांच्या घरी चोरी झाल्याचा संशय व्यक्त होतो। तर मीरा भाईंदर गृहनिर्माण संस्थेमध्ये बकरा आणणाऱ्यांवरती बंदी असेल आणि 25,000 रुपयांच्या दंडाच्या ठरावाला विरोधी पक्षनेते आफरीन हुसेन यांनी विरोध केलेला आहे। हा ठराव रद्द करण्याची त्यांनी मागणी केली। कुर्बानीसाठी मंजूर झालेल्या 50 कोटींचा निधी अन्य कामांसाठी वापरल्याचा त्यांनी दावा केला। मैक्सिमम लोग नॉन वेजिटेरियन, इस तरीके का कोई ठराव पास करना ये आप उम्मीद सिर्फ भाजपा सरकार से कर सकते हो, जहां पे इनको सिर्फ हिंदू और मुसलमान का विवाद करना है एक छोटे से मसले को ले। हम उनका जो ठराव है उनको विखंडित करेंगे और 25,000 का जो फाइन है तो ये हम चीजें होने देने वाले नहीं हैं। हमारे शहर में समाज पे डायरेक्ट अटैक करना ये गलत है। फलटणमधील श्रीराम कारखाना सुरू करण्यासाठी राजू शेट्टी आक्रमक झालेत। मुख्यमंत्री कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत का असा राजू शेट्टींनी प्रश्न विचारलाय। कारखाना सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन करू राजू शेट्टींनी हा इशारा दिला। सहकारातला कारखाना सहकारातच शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला पाहिजे, यासाठी सभासदांनी प्रयत्न सरकारचं खरं तर प्रयत्न असला पाहिजे होता की सहकारातला कारखाना चालू राहिला पाहिजे। पण उलट मी तर असं ऐकलं की मुख्यमंत्रीच हा कारखाना बंद पडावा यासाठी प्रयत्न करतायत। म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं एकूण धोरण काय आहे? कारखाने चालवण्याचं आहे का कारखाने बंद पाडायचा आहे आणि खाजगी कारखान्यांची सोय करायची आहे? याबद्दल स्पष्ट करावं मुख्यमंत्र्यांनी असं मला वाटतं। तर अमरावती शहरातील डीमार्टमध्ये साखरेचा तुटवडा जाणवत आहे। डीमार्टमध्ये साखर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते, मात्र ग्राहकांना साखर उपलब्ध होत नसल्यानं त्यांची गैरसोय होते। साखरेच्या दरवाढी मागे मोठा घोटाळा केला जातोय असं अजित नवलेंनी म्हटलं। साठेबाजी करून साखर तुटवड्याची परिस्थिती निर्माण केली जाते असं नवलेंनी म्हटलं। शेतकरी नेते अजित नवले यांनी हा आरोप केला। दरवाढ करून कच्ची साखर आयात करण्याचं सरकारचं धोरण असल्याचं नवलेंनी म्हटलेलं आहे। मोठ्या प्रमाणात पुढच्या सीझनमध्ये ऊस आणि त्याच्यापासून तयार होणारा ज्यूस हा इथेनॉलकडे वळवायचा आहे आणि प्रचंड नफा कमवायचा आहे। याच्यासाठी मोठं स्कॅम या साखरेच्या दरवाढीच्या माध्यमातून देशामध्ये सुरू आहे। त्यामुळे बाजारात कुठेही आणि देशात कुठेही साखरेची कमतरता नाही, मात्र साठेबाजारी करून मोठ्या प्रमाणामध्ये तसं एक पॅनिकनेस तयार केला गेलेला आहे। त्यातून मोठ्या प्रमाणात भाव वाढवले गेलेले आहेत आणि त्याच्या आडून मोठ्या प्रमाणात कच्ची साखर आयात करण्याचं धोरण हे केलं गेलेलं आहे। हे मोठं स्कॅम आहे आणि त्याच्या विरोधात किसान सभा भूमिका घेते आहे।